धोत्रे खून प्रकरणात फरार असलेले भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे अखेर पोलिसांना शरण आलेत। गुन्हा घडल्यापासून तब्बल 21 दिवसांपासून ते पोलिसांना चकवा देत होते। गुन्हा शाखेचे 6 पथक त्यांच्या मागावर होते, तरी देखील ते हाती लागले नव्हते। 2 दिवसांपूर्वी मनसे ठाकरे सेना मोर्चात खासदार संजय राऊत यांनी निमसे हा मुख्यमंत्री यांचा कार्यकर्ता असल्याचे, त्यास अटक केली जात नसल्याचा आरोप केला। निमसे यांच्यावर अटकेसाठी वरिष्ठ पातळीवरून दाखल घेण्यात आल्याने त्यांना पोलिसात हजर होण्यास सांगण्यात आल्याची चर्चा आहे। दरम्यान निमसे यांनी त्या वकिलांना पोलिसांच्या जाचाला कंटाळून निमसे हजर झाले। 2 दिवसांपासून कुटुंबियांना पोलिसांकडून त्रास सुरू होता, असा आरोप ही वकील पिंगळे यांनी केलाय। कारण बाबा आता स्वतःहून सरेंडर झाले आहेत। या प्रकरणात बाबांचा काहीही दोष नाही। आपण जर FIR जरी बघितलं आणि सगळे CCTV फुटेज बघितले तर 6/28 पर्यंत बाबा त्यांच्या कार्यालयात बसलेले आहेत। आपले CCTV फुटेज जे यूट्यूबर आहेत त्यांचे नेट बघा आपण। आणि हा इन्सिडन्स FIR मध्ये घडलेला 6/15च्या आसपास। आणि याच्यामध्ये बाबांवर आरोप एवढाच आहे फक्त की 6/15ला इन्सिडन्स घडलेला आहे। बाबा तिथं बाबांच्या ऑफिसपासून तिथे पोहोचायला 10 मिनटं लागतात। म्हणजे बाबा 6/18ला ऑफिसमधून निघाले, त्या दिवशीची ट्रॅफिक आपण एकदम स्मूथ आहे समजू, तर 6/28ला तिथे पोहोचले। तर इन्सिडन्स घडलेला आहे 6:05 वाजता। FIR मध्ये दिला 6:15। जर कोणाला एखाद्याला इन्व्हेस्टिगेट करायचं आहे तर त्याने आधी सांगायला पाहिजे, मारामारी झाल्यावर नाही सांगायला पाहिजे। तर त्याच्यामुळे आता ही 302ची केस असल्यामुळे रेअर ऑफ द रेअर्स केस असते, त्याच्यामुळे अँटिसिपेटरी मिळत नाही आम्हाला। जजने पण तेच सांगितलं हायकोर्टामध्ये की यू कम फॉर द बेल। तर आमच्याकडे सुप्रीम कोर्टचा आता ऑप्शन होता, पण आम्ही सगळ्यांनी विचार केला की सुप्रीम कोर्टचा ऑप्शन अवेल करण्यापेक्षा आता गरीब लोकांना त्रास व्हायला लागला गावातल्या। आता काल ड्रायव्हरला उचललंय, काल मुलाला इथे आणलं होतं, तर तो सगळा त्रास टाळावा। दरम्यान निमसे यांचे वाहन चालक मते यांनी निमसे यांना सुरत येथे सोडून दिल्याचे काही तासात निष्पन्न झाले। पोलिसांनी चालक मते यास आरोपीला मदत केल्याप्रकरणी आरोपी करण्यात आले असून त्यालाही ताब्यात घेण्यात आले। शरणागती पत्करली आहे। आडगाव पोलीस स्टेशनचा 236/25 जो BNS कलम 103 प्रमाणे जो गुन्हा दाखल होता, त्यातले काही आरोपी आम्ही अटक केली, काही फरार होते। त्यामधले उद्धव उर्फ बाबूराव निमसे आज रोजी हजर झाल्याने त्यांना हजर करून अटक करून उद्या मान्य न्यायालयात हजर करत आहोत। पोलिसांच्या त्रासाला कंटाळून हजर झाला असं त्यांच्या वकिलांचं म्हणणं आहे। पोलिसांच्या त्रासाला कंटाळून आम्ही त्रास देण्याचं कामच नाही। जे पाहिजे आरोपी ते आमचं शोधायचं काम आहे, गुन्ह्याचा तपास करायचं काम आहे। वैयक्तिक पोलिसांनी कोणाला त्रास दिलेला नाही, फक्त आरोपी शोधायचं काम आम्ही विचारपूस केलेली आहे त्यांच्या। काही राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते आपल्या? नाही, काही नाही, तसं काही नाही। ते त्यांच्या ॲडव्होकेट्स हजर झाले। नितीन चव्हाण, महाराष्ट्र 24 न्यूज, नाशिक।